सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा हे भाग 207. वाट बघतोय तुझ्या उत्तराची, काहीतरी विचारलंय मी तुला, असा रोहित पुन्हा तिला दमात घेत म्हणाला. आणि त्याच्या आवाजानं विचारात गुंतलेली राणी बाहेर आली. आणि रोहित म्हणाला, काय विचार करतेस? इतका वेळ लागतो का या प्रश्नाचं उत्तर द्यायला? की प्रश्नाचं उत्तर तयार करत आहेस तू तुझ्या मनात? आणखीन कसली थाप मारणार आहेस? पटकन उत्तर दे. आणि राणीला कळलं की आता याला खरं खरं सांगावं लागेल की काय. पण नाही, मी याला इतक्या सहजासहजी खरं सांगणारच नाही. माझ्या लक्षात यायला हवं होतं की याला राणाच्या स्कूलमध्ये निदान आज तरी पाठवायला नको. शी, माझं चुकलं. मी पण जायला पाहिजे होतं. आणि रोहित पुन्हा तिला विचारात गुंतलेली बघून म्हणाला, आता बोलशील का? आणि राणी गडबडीत ओठांवरून जीभ फिरवत म्हणाली, काय उत्तर द्यायचं आणि कशासाठी उत्तर द्यायचं? तो माझा मुलगा आहे आणि मी त्याचं काहीही नाव देईन. तुम्हाला काय करायचं? आणि माझं नाव राणी आहे म्हणून त्याचं नाव आम्ही रणजित ठेवलं. आणि रोहितनं तिच्याकडे खोचकपणे बघितलं आणि म्हणाला, आणि जर मुलगी झाली असती तर काय नाव ठेवलं असतं? आता राणीला आठवलं की या दोघांचं ठरलं होतं, मुलगा झाला तर राणीच्या नावावरून रणजित, मुलगी झाली तर रोहितच्या नावावरून रोहिणी असं ठेवायचं. आता रोहितला सुद्धा तेच आठवत होतं. आणि रोहित म्हणाला, बोल ना. हे तर आपल्या दोघांचं ठरलं होतं ना की मुलगा झाला तर रणजित नाव ठेवायचं, आणि आता तुला मुलगी झाली तर रोहिणी नाव ठेवायचं. मग मुलगी झाली असती तर रोहिणी नाव ठेवलं असतंस का? आणि आता हुशार राणी इथे लगेच पलटी मारत म्हणाली, कशाला? रोहिणी हे नाव मी कशाला ठेवीन? मी तर माझ्या नवऱ्याच्या म्हणजेच मनोजच्या नावावरून मनुजा किंवा मनस्वी नाव ठेवलं असतं तिचं. आणि आता माझं नाव राणी आहे म्हणून रणजित नाव ठेवलं. आणि हे ऐकलं तसं रोहितला फार फार वाईट वाटलं. आणि मनात म्हणाला, नालायक मुलगी, लगेच सगळं विसरून गेली. आधी एका नवऱ्याबरोबर मुलाचं नाव काय ठेवायचं याची चर्चा केली, आणि आता तो सोडला की लगेच दुसऱ्यासोबत दुसरी चर्चा केली. आणि लगेच अंगावरचे कपडे बदलावे तसे नवरेही पटपट बदलते. आणि नवरा बायकोंमधला संवादही लगेच बदलला. आणि राणी त्याला विचारात गुंतलेला बघून म्हणाली, आता पटलं ना तुम्हाला? आणि कळलं का की याचं नाव रणजित का ठेवलं? आणि या आम्हा नवरा बायकोच्या खाजगी गोष्टी आहेत, त्या आम्ही खाजगीमध्ये ठरवतो. तुम्हाला काय करायचं? आता तुम्ही निघा आणि राणाला पाठवून द्या. आणि रोहित मला, अच्छा, का घाई आहे ग तुला मला इथून पाठवायची? तुझ्या घरात राहायला नाही आलो मी, पण तू त्याच्या नावापुढे रोहित सूर्यवंशी असं का लावलं याचं उत्तर मला दे. असं कोण करतं? स्वतःच्या नवऱ्याचं नाव सोडून दुसऱ्या पुरुषाचं नाव कोण लावतं? आणि तुझं केलं ना राणाच्या नावाच्या बाबतीत, ते नाव मी आत्ता बघितलं आहे. आणि आपल्या मुलाला आपल्याच नवऱ्याचं नाव म्हणजेच त्याच्याच बापाचं म्हणजे जन्मदात्या बापाचं नाव दिलं तर ठीक आहे, ती पद्धत आहे आणि कायद्यानं सुद्धा ते योग्य आहे. पण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं नाव दिल्यानंतर त्याचा काय अर्थ होतो हे कळतं का? याचा अर्थ असा होतो की तो माझा मुलगा आहे. आणि खरं तर इच्छा तीच होती माझी की मला तुझ्यापासून माझा मुलगा किंवा मुलगी हवी होती. पण तुला तर मला फसवायचं होतं ना, माझा बदला घ्यायचा होता, माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करायचं होतं, म्हणून मला फसवून निघून गेलीस. आणि माझ्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी मी तुमचा बदला घेतला असं लेटर पाठवलं? आणि राणी चकित होऊन म्हणाली, काय मी लेटर पाठवलं? कधी? कुठे? हे पहा, मी कधीही कोणाचा बदला वगैरे घेत नाही. मी जेव्हापासून तिथून निघून आले तेव्हापासून तुमचा आणि माझा संबंध संपलेला आहे. कारण तो संबंध संपलाय असं तुम्हीच सांगितलं माझ्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून घेऊन. आणि आता असं म्हणताय का की मला तुमच्याशी प्रेमाचं नाटक करून तुमचा बदला घ्यायचा होता? तुम्ही दारू पिऊन बोलताय का? रोहित पुन्हा तिला दरडावून म्हणाला, पूर्ण शुद्धीत आहे मी. हे तू स्वतः कबूल केलं आहेस की तू माझ्यासोबत नाटक करत होती. तुझं आणि मनोजचं एकमेकांवर प्रेम होतं. मी जबरदस्ती तुझ्याशी लग्न केलं. तुम्हा दोघांचं लग्न करण्याचं स्वप्न भंग केलं म्हणून त्याची शिक्षा म्हणून तू माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि मला फसवलं आणि त्याच्यासोबत अफेअर ठेवलं. आणि आत्ता मला कळतंय की तुला माझ्यापासून मूल का नको होतं. का तू 4 वर्ष आणखीन चान्स घेणार नाही म्हणत होतीस? कारण तुला माझ्याजवळ राहायचं नव्हतंच.
मला फसवून निघून जायचं होतं. आणि हे सगळं ऐकलं आणि राणी गप्प झाली, कारण आणखीन एक गैरसमज त्यानं करून घेतला हे तिला कळलं. पण जे ती बोललीच नाही आणि त्याला पत्र वगैरे लिहिलंच नाही, ते हा रोहित का बोलतोय हे तिला कळेना. आता ही सगळी मेघनाची चाल होती आणि हे दोघांच्याही लक्षात येत नव्हतं. आणि राणी त्याला म्हणाली, हे पहा, मी असं काहीही केलं नाही. आणि रोहित पुन्हा तिला दम देत म्हणाला, तू केलं आहेस म्हणून मी बोलतोय आणि मी कधीच खोटं बोलत नाही. आणि आत्ता राणी कमरेवर हात देऊन म्हणाली, अगं बाई, तुम्ही कधीच खोटं बोलत नाही का? आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही ना अजून आहेत तसेच आहात, जरासुद्धा तुमच्यात बदल झालेला नाही. अहो, या 7 वर्षात किती काय काय बदललं. एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता आली, मुख्यमंत्री बदलले, उपमुख्यमंत्री बदलले, प्रत्येक खात्याचे मंत्री बदलले, उन्हाळा हिवाळा पावसाळा, पुन्हा उन्हाळा हिवाळा पावसाळा, असं 7 वेळा झालं. आणि हे ऋतू किती वेळा बदलले, पण तुम्ही म्हणजेच रोहित सूर्यवंशी अजिबात नाही बदलले. आणि रोहितही रागात म्हणाला, माझं सांगू नकोस, मीही तुला असं म्हणू शकतो, तूही आहे तशीच आहेस, एक नंबरची खोटारडी आणि थापा मारते आणि लपवालपवी करते. राणी आता चिडली आणि सोफ्यावरून उठली आणि त्याच्या अंगावर थोडीशी धावून जात एक बोट वर करून म्हणाली, काय खोटं बोलले? सांगा ना, काय खोटं बोलले मी? आणि रोहित म्हणाला, मग तू मला खोटारा का म्हणालीस? राणी म्हणाली, तुम्ही आहात खोटारडे आणि गोष्टी लपवून तुम्ही ठेवता, असं पुन्हा त्याला बोट करून म्हणाली. आणि रोहितनं तिचं बोटच पकडलं आणि म्हणाला, अशा अवस्थेत माझ्याशी बोलायचं नाही, अशा आवेशात माझ्याशी बोटं बोलायचं नाही, बोट खाली करायचं. आणि काय खोटं बोललो मी? काय लपवलं मी? आणि राणी म्हणाली, तुम्ही राणाला तुमच्या घरी का घेऊन गेलात आणि त्याला माझ्याशी खोटं बोलायला लावलं आणि माझ्यापासून हे सगळं का लपवून ठेवलं? आणि तुम्ही माझ्या मुलावर चुकीचे संस्कार करताय की नाही, बोला, आहे की नाही हे खोटं? तसं रोहितनं तिचं बोट सोडलं आणि गप्प झाला. आणि राणी म्हणाली, बोला ना, आता काय गप्प बसलात? म्हणूनच मला माझा मुलगा तुमच्यासोबत ठेवायचा नाही. तुम्ही त्याला चुकीचं वळण लावता, आई बापापासून गोष्टी लपवायला सांगता. आणि रोहित थोडा गार झाला आणि म्हणाला, ते तू इथं नव्हतीस आणि नोकराच्या भरोश्यावर कोण सोडून जातं इतका छोटा मुलगा? तुला काही अक्कल आहे का? मग मी त्याची काळजी घेत होतो ना, आणि मला माझ्या आईनं घरी बोलवलं, मग मी त्याला घेऊन गेलो. इथं नोकरांच्या जीवावर सोडणं मला योग्य नाही वाटलं. आणि राणी म्हणाली, अच्छा, तुम्हाला तुमच्या आईनं बोलवलं म्हणून तुम्ही माझ्या मुलाला घेऊन गेलात का? मग माझी परमिशन का नाही घेतली? रोहित म्हणाला, कशी घेणार परमिशन? तू तर त्याला 4 जिने चढून उतरून खाली माझ्या घरातसुद्धा येऊ देत नाहीत साधी. मग तू माझ्या गावी त्याला पाठवशील का? आणि तुझं आणि माझं जमत नव्हतं. आणि राणीसुद्धा कमरेवर हात देत म्हणाली, आणि कधीच जमणारच नाही. आणि तुम्ही असे खोटारडे वागता ते कबूल करा आणि माझ्यावर चुकीचे आरोप करू नका. मी कोणालाही फसवलं नाही. आणि रोहित म्हणाला, अच्छा, तू मला फसवलं नाही असं म्हणणं आहे का तुझं? मग तू मनोजसोबत इथं पळून आलीस आणि इथे येऊन त्याच्यासोबत लग्न केलं, याचा अर्थ तुम्हा दोघांचं अफेअर होतं की नाही ते मान्य कर. आणि अशा वेळी मी काय करायचं होतं गं? तुझे सगळे गुन्हे माफ करून तुला पुन्हा घरात घ्यायची होती का? तुझ्यासोबत संबंध तोडायचा नव्हता का? आणि आता राणीला हे सगळं नाकारण्याची सुद्धा संधी नव्हती, कारण तिनंच मी मनोजसोबत लग्न केलंय असं रोहितला सांगितलं होतं आणि त्याच्यासमोर हातात हात घालून फिरत होती. मग तीच आता असं म्हणू शकतच नव्हती की आमचं अफेअर नव्हतं. आणि रोहितला उत्तर देण्यासाठी ती म्हणाली, हो, नव्हतं माझं कधीच तुमच्यावर प्रेम. मीच लिहिलं होतं ते पत्र. आता खुश? मला मनोजसोबतच राहायचं होतं आणि तुमचा मला राग येत होता म्हणून आम्ही इकडे पळून आलो आणि नवीन संसार थाटला. आता झालं का समाधान तुमचं? तर निघा. आणि रोहितला पुन्हा वेदना झाल्या, कारण तिनं तर आता सगळं सरळ सरळ तेही कबूल केलं की हे पत्र मीच लिहिलं होतं आणि मी तुमचा बदला घेतला. आणि रोहित आता आणखीन चिडला आणि म्हणाला, तुझ्या प्रेमाचे गोडवे नको गौस माझ्यासमोर. मला फक्त इतकंच सांग की तू तुझ्या आणि त्याच्या मुलाला माझं नाव का दिलंस आणि माझ्यासारख्या सवयी का लावल्या? जेव्हापासून हे सगळं ऐकले तेव्हापासून माझा मेंदू काम करत नाही. सतत तोच विचार माझ्यासमोर येतोय. राणीला वाटलं की या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ? या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतंच आणि खोटं बोलण्याची संधीही नव्हती, कारण हे खरं आहे की वडिलांचं नावच मुलाच्या मागं लावलं जातं आणि मनोजचं नाव राणाच्या मागे का नाही? आणि आता राणीला काय बोलावं कळेना आणि तिनं उंदरासारखी पळवाट शोधली आणि म्हणाली, थांबा,
मी माझ्या नवऱ्याला फोन करते, तुम्ही त्यालाच विचारा, याचं उत्तर तो देईल. असं म्हणून तिनं मनोजला फोन केला आणि रोहितही म्हणाला, ओके बोला त्याला, आज मला हे सगळं जाणून घ्यायचंच आहे. आता राणीनं मनोजला फोन लावला आणि मनात फार घाबरली होती. आणि आता जर याला कळलं आणि मी सांगितलं की राणा तुमचाच मुलगा आहे, तर इथूनच त्याची सुरुवात होईल त्याच्यावर हक्क दाखवायला. तो राणाला वरती पाठवणारच नाही, कारण रोहित सर खूप दादागिरी करतात. आणि मनोज फोन उचल, मनोज फोन उचल असं ती मनात म्हणत होती. आणि मनोजने फोन उचलला आणि राणी खूप गोड बोलत रोहित समोर मुद्दाम आपल्यात किती प्रेम आहे हे दाखवत म्हणाली, हॅलो बेबी डार्लिंग शोना मनोज, तू कुठे आहेस रे? आणि हे ऐकलं तसं रोहितचं डोकं पुन्हा चढलं आणि त्यानं तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला, तुला आलेली प्रेमाची भरती ऐकायला मी नाही इथं आलो. आणि त्यानं फोन घेतला आणि तिकडं हे सगळं ऐकून मनोजनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ही राणी पक्की मला मारणार एक दिवशी. रोहित सरांसमोर असं बोलतात का? आणि नक्की मॅटर काय झालं आहे कोणास ठाऊक, हे त्याला काही कळेना आणि त्यानं तिकडं फोन ठेवून दिला घाबरून. आणि रोहितनं हॅलो हॅलो केलं पण फोन ठेवलेला होता. रोहितने पुन्हा तिच्या हातात फोन ठेवला रागात आणि म्हणाला, पुन्हा फोन कर आणि विचार त्याला इकडे कधी येतोय. राणीनं पुन्हा मनोजला फोन लावला. मनोजने आता हळूच फोन घेतला आणि म्हणाला, अगं काय हे, इतकी लाडात येऊन बोलायची गरज आहे का, काय झालंय काय? आणि राणी म्हणाली, मनोज तू कधी येतोस, आमदार साहेबांना तुला काहीतरी विचारायचं आहे. आणि आता मनोज मला मेलो, आता कन्फर्म मेलो, आता मी तिकडे येणारच नाही. राणी तू थापा मारलेत ना, आणि मग काय करायचं ते तू बघ, काहीही थाप मार. मी या देशात नाही, शहरात नाही, राज्यात नाही, कामानिमित्त बाहेर गेलो असं काहीही बोल, आपण रोहित सरांच्या समोर येणारच नाही असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला. आणि राणीनं खूप वेडपट आहे, तिच्या अशा गोष्टी लपवण्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम झाला असं त्याला वाटलं. आणि राणी पण काही कमी वेडी नव्हती, ती पण अल्लड होती, वेडी होती. प्रत्येक छोट्या गोष्टीत मोठा आनंद शोधायची आणि प्रत्येक मोठी गोष्ट खूप लाईटली घ्यायची, सिरियस घेतच नव्हती. आणि रोहित कुमार शंखेखोर होते, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला सिरियस घेणारे होते. आता हा प्रत्येकाचा स्वभाव असतो आणि तो कोणीही बदलू शकत नाही ना. या स्वभावाशी मेळ साधत साधत आयुष्य जगायचं असतं आणि या स्वभावामुळे दोघेही इथपर्यंत आले होते. आणि राणी आता मनोजने फोन ठेवला म्हणून खूप चिडली आणि म्हणाली, नालायक कुठला, असा असतो का बेस्ट फ्रेंड, मला एकटीला संकटात तोंडघशी पाडतो. आणि रोहित रागात म्हणाला, काय झालं, तुला इतका वेळ का लागतोय का एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्यायला, पटकन बोल, तू का नाव लावलंस माझ्या त्याच्या नावासमोर. तरीही राणी हार मानणारातली नव्हती. आणि राणी म्हणाली, आता इतक्या चांगल्या सवयी फक्त तुम्हालाच असतात का, असं थोडीच आहे. मी माझ्या मुलाला चांगल्या सवयी लावल्यात, तुमच्यासारख्या सवयी लावल्या नाहीत, कळलं का? मनोजला सुद्धा या सगळ्या चांगल्या सवयी आहेत, कळलं? तसं रोहित गप्प झाला. आता हे तर खरं होतं, चांगल्या सवयी कोणाला पण असणं बरंच असतं ना. आणि एकसारख्या सवयी सगळ्यांना असू शकतात, जसं की लवकर उठणं, हे काही जगात एकच व्यक्ती करत नाही. जगातली निम्मी अर्धी जनता तर लवकर उठते आणि ही चांगली सवय असते. पण आता रोहितकडे पुढचा प्रश्न होता, तो इतक्यात हार मानणार नव्हता. आणि आज तो तिची पूर्ण क्लास घेण्यासाठीच आला होता. आणि रोहित म्हणाला, ओके, आणि नावाचं काय? आता तूच म्हणालीस ना चांगल्या सवयी सगळ्याला असणं चांगलं असतं, आणि कुणीही या चांगल्या सवयी लावून घेतो, पण इतर ठिकाणी असं होत नाही की आपला बाप सोडून दुसऱ्याचं नाव लावायचं. आणि राणी म्हणाली, आता रोहित सूर्यवंशी काय तुम्ही एकटेच आहात का जगात, आणखीन खूप रोहित सूर्यवंशी आहेत की. असा राणीनं दुबळा डिफेन्स केला. पण रोहित पुन्हा तिच्यावर अटॅक करत मला, हो असतीलही कदाचित, पण ज्या रोहित सूर्यवंशीसोबत तुझा संबंध होता, कधीतरी तू त्याची बायको होतीस, त्याचं नाव तू का दिलंस, आणि माझ्या फॅमिलीविषयी त्याला का सांगत होतीस, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तू मनोजचं नाव न देता माझं नाव का दिलंस. असं कोण करतं? कायद्यामध्ये अशी गोष्ट अलाउड आहे का गं? इतकी हुशार आहेस की तू, तरी पण डोक्यावर पडल्यासारखा हा निर्णय तू का घेतला? आणि जर मला याचं उत्तर तू नाही दिलंस तर मी तुझ्यावर केस करणार म्हणजे करणार. माझं नाव तुझ्या मुलाला विनाकारण दिलं म्हणून आणि माझी अब्रू घालवली म्हणून. कारण माझ्यावर उगीचच लोक शिंतोडे उडवतील आणि माझे तुझ्यासोबत अनैतिक संबंध आहेत म्हणतील, त्यातूनच राणा जन्माला आलाय असं म्हणतील, कळलं का? आणि या जोरावर मी आणखीन काय काय करू शकतो माहीत आहे का? मी तुझ्यापासून तुझा मुलगा हिरावून घेऊ शकतो, कारण तूच त्याला माझं नाव दिलंस.
आता रोहितही तिच्यावर हवे तसे शब्दाचे वार करत होता, कारण तिच्याबद्दलचा राग त्याच्या मनात खूप होता. आणि राणीसुद्धा मुद्दाम मनोजचा हात हातात घेऊन त्याच्याशी प्रेमाचं नाटक करत होती, त्यामुळे तर तो आणखीन चिडत होता. आणि ते दोघेही एकमेकांवर उगीचच ताशेरे ओढत होते आणि जखमी करत होते. आणि आता तो राणाला हिरावून घेण्याची भाषा बोलला आणि तिला घाबरून सोडली. आणि आता राणीला वाटलं की झालं, संपलं, मी खोटं बोलूच शकत नाही. आजचं मरण ती उद्यावर ढकलत होती, पण ते आता दारात येऊन ठेपलं होतं. आणि राणी गर्भघडीत झाली. बापाचं नाव मुलाच्या मागं असणं किंवा नसणं कायदेशीररित्या किती महत्त्वाचं म्हणा किंवा फायद्याचं म्हणा किंवा दखल घेण्याजोगं असतं हे तिला कळलं. उगीचच आपली जमीन किंवा आपली प्रॉपर्टी सोय म्हणून किंवा सरकारपासून लपवण्यासाठी एखाद्याच्या नावावर केली आणि त्यानं ती बळकावली तर त्याचा खरा मालक असूनही ती परत मिळवता येत नाही, कारण कायद्यानं त्यावर तिचं नाव असतं. CA असलेल्या राणीला आता एवढं तर माहीत होतंच की, कारण ती प्रॉपर्टीच्या कागदातच खेळत होती रोज. आणि राणी मनात म्हणाली, माझी खूप मोठी चूक झाली जर माझा राणा रोहित सरांच्या नावावर केला. आता त्यांना आपोआपच संधी मिळाली आणि ती संधी मीच दिली. पण मला काय माहीत हे रोहित सर मला आयुष्यात पुन्हा भेटतील. मला तर असं वाटलं की ते पुन्हा कधीच भेटणार नाहीत. नाहीतर राणाला ते नाव कधीच दिलं नसतं तिनं. आणि 2च दिवसापूर्वी तिला एक फोन आला होता एका सरकारी ऑफिसरचा. त्यानंसुद्धा असंच गैरमार्गाने 2-3 फ्लॅट मिळवले होते. ते बायकोच्या भावाच्या नावावर दाखवले ते इन्कम टॅक्सपासून वाचण्यासाठी. आणि आता बायकोचा भाऊ म्हणायचा ते माझ्या नावावर आहेत, मी देणारच नाही. आता बसा बोंबलत. उघड त्याला आव्हान देता येईना, केस करता येईना. आणि जर केस केली तर सरकार लगेच म्हणेल इतका पैसा तुमच्याकडून आला कुठून? तुमच्या पगारात इतके फ्लॅट घेणं शक्य आहे का? म्हणजेच तुम्ही भ्रष्टाचार केला आणि हे सगळं मिळवलं आणि आता जा तुरुंगात. आणि असंच काहीसं राणीचं पण झालं होतं. राणाच्या मागं रोहितचं नाव लावून असं तिला वाटलं. आणि आता राणी खरं बोलण्याच्या तयारीतच होती. आणि ती म्हणाली, सांगते, सगळं सांगते, पण मी जे सांगेन त्यावर तुमचा विश्वास बसेल का? की तुम्ही पुन्हा मला खोटं बोलते म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभी कराल? आणि रोहित म्हणाला, आधी बोल तरी. मी तुझा प्रत्येक शब्द ऐकतोय आणि तुझ्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा रेषा बघतोय आणि मला कळतंय कोण खरं बोलते आणि कोण खोटं. आणि राणी उदासपणे हसली आणि म्हणाली, नाही कळत तुम्हाला? चेहरे वाचून तुम्हाला कळत नाही की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं? ते जर कळत असतं ना तर तुम्हाला त्याच वेळी जेव्हा तुम्ही मला दरवाजाच्या बाहेर उभा केली होती, माझं मंगळसूत्र हिसकावून घेतलं होतं आणि मी मनापासून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते की माझा दोष नाही, तेव्हाच तुम्हाला कळायला हवं होतं की मी खरं बोलते. आणि रोहित लगेच म्हणाला, अच्छा, आणि त्या फोटोचं काय? तू खरं बोलत होतीस, तुझं आणि त्याचं अफेअर नाही म्हणत होतीस, तर ते फोटोमध्ये होतं ते काय होतं गं? राणी पुन्हा निराश झाली आणि म्हणाली, जाऊ दे ना, त्यावेळची सगळी परिस्थिती आणि सगळी नक्षत्र ग्रह माझ्या विरोधात होती असं म्हणावं लागेल. पण आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते नीट ऐका. आणि जर मी असं म्हणाले की राणाला मी तुमचं नाव दिलं कारण तो तुमचा मुलगा आहे, तर तुमचा त्यावर विश्वास बसेल का? असं म्हणून राणीनं खरं बोलून टाकलं, पण एक थोडा खडा टाकून बघितला की तो काय म्हणतोय. आणि तिला आता वाटलं की हे ऐकून कदाचित त्याला आनंदच होईल. आणि तो खूप उत्सुकतेने विचारेल की राणी असं कसं झालं? माझं मूल तुझ्या पोटात होतं का? अगं तू त्याच वेळी मला का नाही सांगितलं? असं इमोशनल होऊन विचारेल. पण असं काहीच नाही घडलं. आणि राजकारणी रोहित मल्हारराव सूर्यवंशी म्हणाले, काय? तो माझा मुलगा आहे? हे कसं शक्य आहे? तुला तर आणखीन 4 वर्ष मूल नको होतं ना? तू प्रिकॉशनचे टॅबलेट खायची, मग तू माझ्याकडून कधी प्रेग्नंट राहिलीस? राणी, खोटं बोलू नकोस आणि उगाचच जबरदस्ती ते मूल माझ्या नावावर खपवू नकोस. मला मान्य आहे राणा गोड आहे, तो मला आवडतो, पण त्याच्यासारखा मुलगा मलाही हवाच होता. पण तरीसुद्धा आता तू जे काही बोलतेस ना त्यावर माझा विश्वासच नाही. तुझा काय नवीन प्लॅन आहे गं? तुला माझ्या प्रॉपर्टीवर क्लेम वगैरे करायचा आहे का? तो त्याच्यासोबत तुझं अफेअर करून दापोलीत फिरत होतीस आणि आत्ता मुलगा माझा आहे असं सांगतेस? तशी माझी बायकोनं घटस्फोट घेताना तू प्रॉपर्टी मागशीलच मला. पण आता हे काय नवीन नाटक आहे? तुला आता माझी सगळी प्रॉपर्टी घ्यायची आहे का? हे मूल माझ्या नावावर दाखवून? आणि खरंच तू खूप लॉंग टाईम चालणारं गेम खेळतेस आणि डोक्यानं खेळतेस. मी मात्र मूर्ख इमोशनल होऊन त्यात फसतो. तसं आता नाही फसणार, लक्षात ठेव. आणि राणीला वाटलं संपलं, सगळं संपलं.
याचा माझ्यावर विश्वासच नाही तर याला सांगून उपयोगच नाही. आणि आता याला पुरावे तरी कुठून देऊ आणि का देऊ? आणि मी पवित्र आहे हे याच्यापुढे सिद्ध करण्याची गरज तरी काय? कोण आहे हा माणूस? प्रत्येक वेळी मला यातना देणारा राक्षस आहे हा. मग मी याचं का ऐकू? मी माझ्या छोट्या विश्वात माझ्या मुलासोबत खुश आहे. आणि रोहित म्हणाला, अगं सांग ना मला, तू का माझं नाव दिलंस त्याला? तू त्या मनोजचं नाव का नाही दिलं? आता आणखीन तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहेत? आणि मला आणखीन त्रास द्यायचा आहे का? की माझ्या संपत्तीवर क्लेम करायचा आहे? तशी राणी चिडली आणि म्हणाली, तुमची संपत्ती तुम्हाला लाभ, माझ्या मुलाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उठवता का? तुमची सगळी संपत्ती मी माझ्या मुलाच्या पुढे शून्य मानते. आत्ताच्या आत्ता इथून निघा. मी त्याला तुमचं नाव का दिलं आणि का नाही आता हे तुम्ही शोधायचं. पुन्हा मला प्रश्न विचारायला येऊ नका. आणि इथून पुढे माझ्या मुलाला भेटायचंच नाही. आणि आता मला हे चालणारच नाही. जर तुम्ही त्याला भेटला तर मी सरळ पोलीस स्टेशन गाठेन. आणि आत्ता तुम्हाला आणि त्याला जो काही त्रास व्हायचा आहे ना तो होऊ द्या. कारण तुम्ही खूप संशयी आहात. तरीसुद्धा कधीतरी तुमच्यासोबत मी राहिले आणि मला तुम्ही खूप आवडायचा म्हणून तुमचं नाव दिलं. आता तुम्ही खुश आहात ना? आणि जगात प्रत्येक गोष्टीला औषध आहे, प्रत्येक आजारावर औषध आहे, पण शंखेखोर वृत्तीला औषध नाही. असं म्हणून राणी फार फार चिडली आणि ती स्वतः खाली गेली आणि राणाचा हात पकडून त्याला स्वतःच्या घरात घेऊन आली आणि रोहितला घराबाहेर हाकलून दिला आणि त्याच्याकडे फार रागात बघितलं तिनं. आणि रोहितला कळत नव्हतं की हिने इतका दुर्गेचा अवतार पटकन कसा काय धारण केला. पण आता कोणत्याही मुलीच्या चारित्र्यावर जर संशय घेतला जात असेल तर ती अशीच करणार ना. इतकी वर्ष तिनं त्याच्याशिवाय काढली, राणाला एकट्याला सांभाळलं, पण कोणाची हिंमत नाही झाली तिच्या चरित्रावर संशय घ्यायची. इतकी चांगली राहिली राणी नवऱ्याशिवाय. आणि हा रोहित पुन्हा आलाय तिच्या आयुष्यात तिच्यावर संशय घ्यायला, म्हणून ती प्रचंड चिडली. आणि बुद्धू रोहित कुमार पुन्हा विचार करत करत एक एक पाऊल टाकत त्याच्या घराकडे निघाले. विचार करत असतानाच त्याची पायरी स्किप झाली आणि त्याचा पाय थोडासा सटकला आणि तो आई ग म्हणून खाली बसला. तसं राणाने ते ऐकलं आणि म्हणाला, आई अगं फ्रेंडला लागलं वाटतं, मी बघू का? आणि राणी चिडली आणि म्हणाली, काही गरज नाही बघायची आणि बाहेर जायची. इथून पुढे त्यांना भेटायचं नाही ना राणा. मी तुला आता नव्यानं माझी शपथ घालते, जर भेटलास ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. आणि बिचारा राणा पुन्हा त्याची कोंडी झाली. निम्मा जीव बाहेर बापाकडे, निम्मा जीव आतमध्ये आईकडे. आणि राणी मनात रडून चिडून बसली. इतक्यात पुन्हा मनोजचा फोन आला आणि तिनं रागवून फोन घेतला आणि मनोज म्हणाला, का गं काय झालं? सरांनी सगळं विचारलं का? मग तू काय म्हणालीस? आणि चिडलेली होती राणी. ती म्हणाली, मनोज मी त्यांना सगळं सांगितलं पण त्यांचा विश्वास नाही बसला. आता मी माझ्याकडून क्लिअर झाले आहे. माझ्या मनावरचं ओझं उतरले आणि वाटलंच मला त्यांना हे सांगितलं तरी राणाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा करणारच आणि पुन्हा माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणार. तू गरोदरच कशी राहिली, केव्हा राहिलीस, असं काही पण बोलणार. त्यापेक्षा जाऊ दे ना, राणा माझा मुलगा आहे, त्याचा बाप कोणीच नाही, त्याचा बाप काय फरक पडतो? आणि हा विषय इथेच क्लोज असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि बिचारी राणी रागारागात स्वयंपाक करून राणाला खाऊ घातलं आणि स्वतः उपाशी झोपली. आणि तिच्या वेदनेवरची खपली पुन्हा काढली होती रोहितनं. आणि तो मात्र इकडे निवांत होता. आणि मी कशी तिची जिरवली, बरोबर तिला प्रश्नामध्ये अडकवून मी जिंकलो अशा आविर्भावात ड्रिंक करत होता. आणि आता काय होईल पुढं? रोहितच्या डोक्यातलं संशयाचं भूत कोण बाहेर काढेल? सध्या तो राणीवर इतका चिडला आहे की त्याला तिच्यावर संशय घेण्यामुळे दुसरं काही सुचतच नव्हतं. आणि सत्य त्याच्यासमोर येऊनसुद्धा त्यानं ते झिडकारलं. आणि आता राणी त्याला माफ करेल का? मग पुढं काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि हा पार्ट लिहून मी स्टोरी खूप खूप अडचणीतून पुढे काढली आहे आणि मलाच बरं वाटतंय. आता स्टोरीमध्ये येणार पुढचा टर्निंग पॉईंट, कारण आता खऱ्या अर्थानं रोहित आणि राणीचा संघर्ष सुरू झालेला आहे. थँक्यू सो मच.